दोन्ही साईडचे तुल्यबळ उमेदवार आहेत. लढत होणार चांगलीच. की जयसिंगपुरात कामं फार झालेले आहेत. विकास काय चांगलाच झालाय. आधी कामं केल्यात तशी कुठल्या समाजाची केली नाहीत. वडर समाजाची केल्यात, मुस्लिम समाजाची केल्यात. काय पारडं कोणा जर वाटते पेट्रोलपर्यंत नगरला पदार्थ लढत येड्रावकर साहेब आहेत ते. संजय पाटील यड्रावकरांनी प्रगतीशील काम केलंय. जयसिंगपूरचा बऱ्यापैकी विकास झालाय. कामं भरपूर विकास कामे केलेत. त्यांना विरोध करण्यासारखं असं काही नाही आहे. राजर्षी शाहू आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर बहुमताने निवडून येतील. जयसिंगपूरचा नगराध्यक्ष जयसिंगपूरसाठी विकासात म्हणजे गतिमान असावं. नगराध्यक्ष यड्रावकरच. आमदार साहेबांनी निधी आणलाय, कामं चालू आहेत. राज्यात जे विरोधात पक्ष आहेत ते सगळे जयसिंगपूर एकत्र आहेत. मग काय होणार नाही काय, बदल होणार नाही काय? किती पण एकत्र येऊ देत, किती पण एकत्र येऊ देत, त्यांची सत्ता आहे. आणि या 5 वर्षात आमदार साहेबांनी एवढा विकास केला जयसिंगपूरचा की लोक आता यड्रावकर शिवाय पर्याय नाही म्हणतात. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरातल्या शाहूनगर भागातील हनुमान चौकात. आज आपण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या जनतेशी, मतदारांशी संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीने जयसिंगपुरात ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे, काय चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जयसिंगपूर शहराचा विकास कितपत झाला आहे, काय जयसिंगपूर शहरामधल्या समस्या आहेत, यासह अन्य बाबी आपण इथल्या मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर जयसिंगपूरमध्ये दुरंगी लढत प्रामुख्यानं होते आहे. एकीकडं राजश्री शाहू विकास आघाडी तर दुसरीकडं सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन केलेलं जयसिंगपूर विकास पॅनल आहे. आणि या जयसिंगपूर विकास पॅनल राजश्री शाहू विकास आघाडीमध्ये ही चुरशीची लढत होत असताना नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, जयसिंगपूर शहर नेमकं कशा पद्धतीचं आहे, विकास कामं काय आहेत, हे आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊ. मामा नमस्कार. नमस्कार. धंदा तर काय सलॅगच आहे. रोड पण शाहूनगर भागात किंवा जयसिंगपुरात रोड जरा कच्चे झालेत. त्यामुळं काय रिक्षा चालवायचं पण आम्हाला अवघड झालेलं आहे. त्यामुळं पहिलं इलेक्शन झाल्यावर रोड पहिला करणं महत्वाचं आहे. एवढीच आमची अपेक्षा आहे. रोड व्यवस्थित नाहीत, रोडच नाहीत व्यवस्थित. आणि काही समस्या आहेत? रोड नाहीत, परत रिक्षाला म्हणजे भाडे पण नाहीत. आता इलेक्शन तर आलेलं आहे, प्रत्येक जण आश्वासन देते तेवढंच. कशी होणार जयसिंगपूर लढत आता? लढत काय आता दोन्ही साईडचे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे लढत होणार चांगलीच. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत कोण कोण आहे? संजय पाटील यड्रावकर आणि सुदर्शन कदम आहे. दोघं पण चांगले आहेत उमेदवार. काय कोण येईल काय सांगता येत नाही. वारं कोणाचं दिसते? वार आता दोन्ही पण उमेदवार चांगले असल्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. निवडणुकीची लढत म्हटल्यावर आम्हाला काय तेवढं, आम्ही परगावचं आहे. इथं आम्ही काय नवीन येऊन राहिलेलं आहे. मतदान कुठं आहे? मतदान दानवलेलं आहे. काय तिथं आमचं मतदान नाही. साधारण यांच्या वागण्यावरनं नगराध्यक्ष यड्रावकरच. का बरं असं का वाटतंय? कामं केल्यात तशी कुठल्या समाजाची केली नाहीत. वडर समाजाची केल्यात, मुस्लिम समाजाची केल्यात. काय आणि कुठल्या समाजाचं काम केलं नाही असं दाखवून देऊ द्यात कोण बी, त्याला आम्ही काय. नमस्कार. तर मी या वार्डात नाही 10 नंबर. जयसिंगपूर शहराचा रहिवासी आहे ना, आहे कसा आहे जयसिंगपूर शहर विकासाच्या बाबतीत? की चाललंय की विकास चालू आहे की. काय काय विकास झाला शहराचा? विकास आता काय चालू आहे म्हणायलाच पाहिजे, कारण की आता सगळी कामं आता खोदकाम झाले. आता रस्त्याचं काम राहिले, 24 तास पाणी तर येणारच आहे. आल्यानंतर विकास झाला म्हणायचं. लढत कोणाकोणाची होणार आता? काय होणार आता, विरोधक आहेत एकमेकाला, विरोधक आहेत. लढत तर होणारच. विजय कुणाचा काय सांगता येत नाही, सगळं लोकांच्या मतावर आहे. वारं कुणाच्या बाजूने आहे तसं काय सांगता येत नाही, दोन्हीकडे समानच आहेत.
खरं लोक काय म्हणतील त्याच्यावर आहे. खरं निधी वगैरे आलाय भरपूर, कामं चालू आहेत, लोकांना तर सांगायला होतं. निधी कुठून आला, कोण आणला निधी? आमदार साहेबांनी निधी आणलाय, कामं चालू आहेत. अजून म्हणजे कसं आहे, अजून रस्त्याचं काम तटलेलं आहे, ते पण होईल म्हणून सांगितलं, होईल की. कसा असावा जयसिंगपूरचा नगराध्यक्ष? जयसिंगपूरचा नगराध्यक्ष जयसिंगपूरसाठी विकासात म्हणजे गतिमान असावं. कोण असेल असं? काय कोण पण येऊ दे, घर जयसिंगपूरचा विकास होते एवढाच पाहिजे. जयसिंगपूरची निवडणूक चुरशीची होणार आणि खरंच लोक विकास झाला असेल. आता इथं तर पूर्ण सगळ्या व्यवस्था झालेल्या आहेत, बऱ्यापैकी जयसिंगपुरात कामं फास्ट झालेले आहेत. त्यामुळे जयसिंगपूरचे जनमत ठरवेल की कोणाला निवडून द्यायचं ते. इलेक्शन रिझल्ट हा चुरशीचाच होणार आहे. असं प्रत्येक वार्डात म्हणू शकत नाही की प्रत्येक उमेदवार प्रगतीत येईल किंवा भाजप मी निवडून येईल असं कोण प्रत्यक्ष बोलू शकत नाही, उघडपणे बोलू शकत नाही. कारण मतदान हा गुपित, प्रत्येकाला हक्क आहे मतदानाचा, त्यामुळे ते मतदान गुपितच होणार आहे. बाकी सगळ्या कामं व्यवस्था झालेल्या आहेत. फक्त 24 तास पाण्याची व्यवस्थेचे त्यांची यड्रावकर हे चालू आहे. रस्त्याचं फक्त त्या रस्त्याचं टेंडरचं काम चालू फक्त बाकी आहे, ते पण पूर्ण होईल आणि जनमत ठरवेल कोण काय करणार? होईल. आता तर संजय पाटील यड्रावकरांनी प्रगतिशील काम केलंय, जयसिंगपूरचा बऱ्यापैकी विकास झालाय. तर जनता मला तर वाटतंय त्यांच्याकडून होऊ शकेल, पण शेवटी जनमत महत्वाचं आहे आणि देतील त्यांना निवडून असं वाटतं मला. वारं कोणाच्या बाजूने आहे? वारं असं 2 दिवसात तर आता नाही आहे चर्चा, पण बऱ्यापैकी त्यांच्या बहुमत त्यांना मिळेल, कोणाला? यड्रावकर पक्षाला. काय वाटते बरं असं? कामं भरपूर, विकास कामे केले त्यांना विरोध करण्यासारखं असं काही नाही आहे. फक्त लोकांचं मत काय बदललंय की बाबा नवीन चेहरं, असं चर्चा चालू आहे प्रत्येक ठिकाणी की बाबा नवीन चेहरं पाहिजे. पण उमेदवार बघून पण मतदान होणार आहे, कारण बऱ्यापैकी ठराविक लोकांची कामं नगरसेवकांच्या सांगण्यानुसार किंवा बाकीच्या गोष्टीनुसार होत आहे. त्यामुळं होईल, बऱ्यापैकी होईल. विकास काय चांगलाच झालाय आधी. आताच काय इलेक्शनचं काय सांगता येत नाही, कारण बरेचसेच लोक आता उभा राहिलेले आहेत. त्यामुळं काय कुणाचं काय सांगायला येत नाही, हे असं सगळं चाललेलं आहे. कारण वार्ड सगळे वाकडे तिकडे पडलेले आहेत, त्यामुळे काय सांगता येत नाही. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होईल? नगर पदात लढत यड्रावकर साहेब आहेत, ते येणार. का बरं तसं का वाटतंय? त्यांनी आधी पूर्वी कामं केलेले आहेत. पण विरोधात सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत, हा? विरोधात सुद्धा ताकदवार उमेदवार आहेत. हा, मग तेच उमेदवार येणार नगराध्यक्ष पदाला, कोण येणार? यड्रावकर. जयसिंगपुरातली विकास कामं चांगली झाल्यात काय? काय झालं केलेत की. बर, समस्या काय काय? समस्या काय काय आहेत कुठं? जयसिंगपुरात होय, सभासद समस्या. आता म्हणजे काय, रस्तेच व्हायचे आहेत तेवढे. ड्रेनेजसाठी रस्ते झाले नाहीत. ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे सगळं बंद होतं. पावसाळा चालू आहे, ड्रेनेज म्हणा, गॅसचे पाईप, पाण्याची पाईप हे टाकल्यामुळे रस्ते सगळे राहिले. आता या वेळा रस्ते सगळे करून घेणार त्यांनी सांगितलं, रस्ते सगळे करून घेतो. आता ह्या निवडणुकीत पैशाचा बाजार चालू आहे नुसतं. जेवढे पैसे जिकडे जातील तेवढं मतदान तिकडे जाणार आहे. आणि गेली 40 ते 35 वर्ष नुसतं नगरसेवक फिरून काढल्यात, कोणी काय विकास काम केलं नाही, काय नाही. एकही विकास काम नाही. प्रत्येक त्यांच्या भागातच तेवढे गेले. बाकी जे त्यांचा वार्ड आहे त्या बाकीच्या वार्डात कायच केलं नाही. विकास कामं नाहीत म्हणतात. नाही, विकास कामच नाही. आता मी ज्या वार्डात आहे त्या वार्डात तर एक पण विकास काम नाही आहे. जेवढे आता जवळ 40-45 वर्ष मी ज्या वार्डात राहतोय त्या वार्डात एक पण विकास काम नाही आहे. काय होणार मग यंदाच्या निवडणुकीत? यंदाच्या निवडणुकीत काय पैशाचा विजय होणार. काय पारडं कोणा जर वाटतंय? यड्रावकरांचं. का बरं? त्यांचीच सत्ता आहे ना. कोण पुढे बोलतच नाही, त्याला काय त्यांना काय कोण अडवू शकत नाही ना. पण सगळे आता राज्यात जे विरोधात पक्ष आहेत ते सगळे जयसिंगपुरात एकत्र आहेत, मग काय होणार नाही काय? बदल होणार नाही काय? किती पण एकत्र येऊ देत, त्यांचीच सत्ता आहे ना.
बर किती पण एकत्र येऊ दे, बर त्यांची सत्ता आहे ना. सगळे विरोधक आता सत्ता काढून घेण्यासाठी एकत्र आले. जयसिंगपूर आमच्या ताब्यात दिलं की चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू म्हणतात. काय मग काय सांगा? जयसिंगपूर त्यांच्या ताब्यात दिलं म्हणजे जयसिंगपूरचे मालक नाहीत ना ते. कोण? जे त्यांच्या सत्तात तुम्ही म्हणालाय ताब्यात दिलंय, जयसिंगपूरचे मालक नाहीत ते. विरोधक म्हणतात आम्हाला इकडे सत्ता द्या, आम्ही चेहरा मोहरा बदलून टाकू. असं मस्त सगळेजणच म्हणतात हो. हा. आता त्यांनी मस्त खासदार आमदार निवडून आलते की नाही, काय केले त्यांनी? बर. काय केले सांगा की? बर. आता जे सत्ताधारी म्हणजे विरोधक आहेत हम्म. त्यांनी पण खासदार आमदार झालेले आहेत की नाही, हम्म, हम्म. त्यांनी काय केले इतकी 5-10-15 वर्ष काय केले? बर. काय विकास केलाय? बर. कोण मारणार म्हणताय बाजी? येड्रावकरच मारणार. खात्री? खात्री आहे 100%. काय जयसिंगपुरात नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, कशी लढत होणार? कोणाकोणाची फाईट होणार? फाईट म्हणजे इथं असं काय फाईट म्हणण्यासारखं काय नाही. आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर आणि त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचं जयसिंगपूरसाठी एवढा विकास केला त्यांनी, त्यामुळे त्यांच्या बरोबर फाईट होणं मला काय वाटत नाही फाईट होईल. कारण ही एक प्रकारे एक सोपी लढत आहे. राजेश शाहवागडीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर बहुमताने निवडून येतील. सोपी लढत आहे म्हणतोय. सगळे विरोधक जयसिंगपुरात एकवटलेले आहेत सत्ता मिळवण्यासाठी. सत्ता आम्हाला मिळावी, आम्ही जयसिंगपुराचा चेहरा मोहरा बदलू असं विरोधकांचं म्हणणं आहे. सगळे एवढे विरोधक एकत्र असताना संजय पाटील कशी बाजी मारणार? साहेब याच्या अगोदर पण विरोधक यांच्या विरोधात असं ते एकवटलेली होती, पण त्यावेळी पण असंच झालं. आणि आपण नगराध्यक्ष विरोधकांचा झालता त्यावेळी, पण त्यांनी 5 वर्षात एकही काम केलं नाही. एकही नाही म्हणजे काही केलेच नाही. त्यामुळे आता आणि या 5 वर्षात आमदार साहेबांनी एवढा विकास केला तर जयसिंगपूरचा की लोक आता यड्रावकर शिवाय पर्याय नाही म्हणतात. त्यामुळे त्यांनी भरपूर विकास केल्यात. त्यामुळं आणि संजय पाटील यड्रावकर हे या जयसिंगपूरसाठी स्वतः पुढे होऊन सर्व कामे केलेले आहेत, विकास केला. आता तुम्ही बघचेला इकडे रस्ते नाही व्यवस्थित म्हणतात, ड्रेनेजला रस्ते उकरून साहेब बघा, लोक सांगायला आता ड्रेनेजचं काम चालू आहे. रस्ता हा खराब होणारच की. आता ड्रेनेजचं काम संपल्यानंतर जेव्हा रस्ते होतील तेव्हा बघा. आता ते काम अंतिम टप्प्यात आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे काही करता येत नाही. आता तुम्हाला पण माहित आहे आचारसंहिता सपल्या यांनी रस्त्याच्या कामालाच लागणार आहेत. कारण यांनी एवढा विकास या 5 वर्षात एवढा विकास केला. आता रस्त्याचा मार्ग अंतिम टप्प्यात आहे आणि इलेक्शन झाल्या आता त्या मार्गेच लागतील रस्त्याच्या विषयाच्या कामावर.